निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री भगवान परमात्म्याचे लाडके भक्त माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबारायांचे प्राणसखे भागवत धर्म संप्रदायाचा प्रचार प्रसार केवळ महाराष्ट्रातच नाही तर पंजाब पर्यंत करणारे थोर संत संजीवन भक्तीचा पुतळा म्हणून ज्यांना संज्ञा आहे असे नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा हा गवळण प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी श्री भगवान परमात्म्याचं श्रीमुख पाहिल्यानंतर जे सुख झालेलं आहे त्या सुखाचं यथार्थ वर्णन करणारा हा गोड अभंग आहे। भगवंताचं प्रागट्य गोकुळामध्ये झाल्यानंतर त्या भगवंताचं श्रीमुख जेव्हा गोकुळवासियांनी पाहिलं आणि श्रीमुख पाहिल्यानंतर त्या गोकुळवासियांना जे सुख झालेलं आहे त्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे। अभंग गवळण प्रकरणातला असल्यामुळे याला गवळण सुद्धा म्हणता येईल। आजची सेवा ही काल्याची सेवा आहे। ग्रामस्थ मंडळ निळजे यांच्या वतीने संपन्न होणारा हा हरिनाम सप्ताह मला वाटते हे 44वे वर्ष आहे आणि 44व्या वर्षामध्ये आपल्या मंडळाने पदार्पण केलेलं आहे आणि अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे तरी 20-22 वर्ष तरी मी या ठिकाणी कीर्तन करतो। कधी दुसरा दिवस, कधी चौथा, कधी पाचवा, कधी जागराचं आणि गेली अनेक वर्षापासून काल्याचं कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे। खरं तर हे परम भाग्य आहे की पूर्वी याच गादीवरती परमश्रद्धे मोठ्या महाराजांची कीर्तन झालेली आहेत। याच गादीवर परमपूज्य वासुदेव महाराजांची कीर्तनं झालेली आहेत आणि याच गादीवर आज तुम्ही सगळ्यांनी मला उभं केलेलं आहे, हे माझं परम भाग्य आणि म्हणून ग्रामस्थ मंडळ निळजे यांना मी शतशः धन्यवाद देतो। 44 वर्ष हरिनाम सप्ताह टिकून ठेवणं साधी गोष्ट नाही। मी तर म्हणतो जेवढे प्रपंचामध्ये प्रतिबंध नाही त्याच्यापेक्षा डबल प्रतिबंध परमार्थामध्ये असतात। अजून सोपं करून सांगतो, जेवढ्या अडचणी संसारात नाही ना तेवढ्या अडचणी परमार्थात आहेत, पण येणाऱ्या अडचणी दूर करून परमार्थ टिकून ठेवणं हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे। विठ्ठला विठ्ठला सप्ताह उत्साहाने साजरा झाला। एखादा उत्सव उत्साहाने साजरा झाला चांगली गोष्ट आहे, पण त्याच उत्सवातला उत्साह शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे। जसं पौर्णिमेला चंद्र पूर्ण उगवतो आणि पौर्णिमेला चंद्र पूर्ण उगवल्यानंतर 16च्या 16 कळा चंद्राच्या आपल्याला दिसू लागतात, पण अमावस्येपर्यंत आपण बघितलं तर हळूहळू हळूहळू त्या चंद्राच्या कळा एक कळा अशा कमी होत जातात, बरोबर ना? मग पौर्णिमा ते अमावस्या जसा चंद्राचा प्रवास आहे, ध्यान देऊन ऐका बरं का। पौर्णिमा ते अमावस्या चंद्राचा जसा प्रवास आहे तसा काही लोकांचा उत्सव साजरा करताना प्रवास असतो। सुरुवातीला अगदी मोठा करतील, मग हळूहळू हळूहळू तो कमी होत जातो आणि अमावस्येला चंद्र पूर्णपणे दिसतच नाही। तसं काही दिवसांनी काही उत्सव दिसतच नाही, पण काही लोकांचे जर उत्सव पाहिले तर ते अमावस्ये ते पौर्णिमापर्यंतचा जसा प्रवास आहे चंद्राचा तसा सुरुवातीला भले ते अगदी छोटा करतील, नंतर मोठा करतील, नंतर अजून मोठा करतील आणि जसा अमावस्या ते पौर्णिमा चंद्राचा प्रवास आहे तसा निळजाचा सप्ताह काही का होईना पण सुरुवातीच्या काळामध्ये अगदी कमी माणसं असतील, मग हळूहळू माणसं वाढत गेली, काही का असे ना, पण आज पौर्णिमेच्या चंद्रासारखा 16 काळांनी आज हा सप्ताह पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। ही अतिशय चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून धर्म कार्य करणाऱ्या या मंडळाला माझ्या वतीने शतशः धन्यवाद। भगवंत त्यांना उदंड आयुष्य देऊ। वेळ आपल्याकडे कमी आहे। पक्वात चांगला वाजवणारा माझ्या समोर बसलेला आहे। गाणारी मंडळी चांगली उत्तम आहे। पेटी मास्तरचा प्रश्न नाही। गुणवान असे मंडळी माझ्या समोर श्रवण करणारे बसलेले आहेत। महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी अगदी प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐकतात। सर्व चांगलं आहे, मंडप चांगला आहे, स्पीकर चांगला आहे, सगळं चांगलं आहे। फक्त एक गोष्टीची कमतरता आणि ती म्हणजे वेळेची कमतरता। आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपल्याला एका तासामध्ये या ठिकाणी अभंगाचा सरळ अर्थ
आणि काल्याचा प्रसंग या ठिकाणी पाहायचा आहे. विठ्ठला विठ्ठला काल्याचं कीर्तन वारकरी संप्रदायातले प्रमुख कीर्तन मानलं जातं. या काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे असं आपण प्रत्येक गोष्टीवर करतो. एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या प्रयोजनावरून सिद्ध होतं. लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूचं महत्व त्याच्यामध्ये असलेल्या गुणाने सिद्ध होतं. कुठली पण वस्तू महत्वाची ठरते का, तर त्याच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे. एखादी गोष्ट महत्वाची ठरते त्याच्या प्रयोजनामुळे. काला महत्वाचा का ठरला, तर काला प्रयोजनामुळे महत्वाचा ठरलेला आहे. काला म्हणजे नेमकं काय हे जर कळलं तर खऱ्या अर्थाने काल्याचं महत्व कळेल आपल्याला. जीवनामध्ये प्रत्येक माणूस एकमेकाला सांगतो परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. प्रत्येक जण म्हणतो. परमार्थाशिवाय जीवनामध्ये काही अर्थ नाही आणि ती गोष्ट तेवढीच खरी आहे. एक सूत्र सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सुखाचा अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. पैशाला काय म्हणतात, बोला ना जरा. अर्थ. तुमच्या जीवनामध्ये सुखाचा अर्थ आहे, पण जीवनामध्ये जर परमार्थ नसेल तर तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. आणि म्हणून ज्याच्यामुळे जगण्याला अर्थ येतो त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणूस सांगतो की परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. ठीक आहे, पण कशा करता केला पाहिजे हे विचारणं गरजेचं आहे ना आपण, की परमार्थ कशा करता केला पाहिजे. तर परमार्थ कशा करता केला पाहिजे तर तुम्हाला सांगतो, संसारामध्ये मेहनत करून, सायास करून, कष्ट करून जे मिळत नाही ती देण्याची ताकद परमार्थामध्ये. म्हणून कधी कधी काही माणसं म्हणतात ना मूर्खासारखी, काय ठेवलंय परमार्थात. अशा माणसांशी वाद घालायचा नाही, अशा माणसांच्या जवळ थांबायचं पण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो, 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 तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग निखारा असतो ना, त्याच्यावर जेवढी फुंकर माराल तेवढा निखारा अधिक भडकतो. तसं तार्किक माणसाशी तुम्ही जेवढा वाद घालाल ना तेवढा तो अधिक पेटून उठतो. त्याच्यामुळे असल्या माणसांशी वाद घालीत बसायचा नाही. ठीक आहे, तुला वाटतं ना परमार्थ नाही करायचं, नको करू, आम्ही आमचं बघू असं म्हणायचं, तिथून चालतं व्हायचं. वाद घालीत बसायचं नाही. असं आहे. मूर्ख माणसाकरता आपली बुद्धी खर्च करायची नाही माणसाने कधीच. लक्षात ठेवा. म्हणून तार्किकाचा टाका संग तुकाराम महाराज म्हणतात. काही माणसं म्हणतात परमार्थ कशा करता करायचा, का करायचा. मला कोणी विचारलं परमार्थ का करायचा, त्याचं सोपं उत्तर आहे की संसारामध्ये जे मिळत नाही ते जिथं मिळतं त्याचं नाव परमार्थ आहे. आणि म्हणून अब्जावधी रुपयाचे मालक सुद्धा, की ज्यांच्या आज बघितलं तर 500-500 एकर जमीन आहे, ते सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसतात. अब्जावधी रुपयाचे मालक सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसतात. म्हणजे पैसे खर्च करून जे मिळत नाही ते परमार्थामध्ये रोकडं मिळतं. जर संसारामध्ये सुख आणि समाधान माणसाला पूर्णपणे मिळालं असतं तर कानावरती परमार्थ नाव सुद्धा नसतं ऐकायला मिळालं. ज्या अर्थी माणसं परमार्थ करतात याचाच अर्थ प्रपंचात जे नाही ते परमार्थ आहे. मग आता परमार्थ म्हणजे नेमकं काय, तर परमार्थ म्हणजे ते साधन आहे की ते साधन केल्यानंतर जे फळ मिळतं, एकदा ते फळ मिळालं की धावाधाव संपते, त्याला म्हणायचं परमार्थ. आणि परमार्थ करून जर धावाधाव संपत नसेल तर तो परमार्थ तरी कसला आहे. परमार्थ करून जर धावाधाव पळापळ जर थांबत नसेल तर तो परमार्थ तरी कसला आहे, तो प्रपंचच आहे. आणि म्हणून
क्षमा करा, मी सगळ्यात लहान बुवा आहे, पण आपण, मी तर म्हणतो आपण, मी तुमच्यामध्येच आलेलो आहे. आपण फक्त अंगावरती परमार्थाचं कवच घातलंय, फक्त आतून आपण संसारिकच आहेत का? ज्या अर्थी आपली पळापळ थांबत नाही याचाच अर्थ आपण अंगावरती फक्त परमार्थाचं पांघरून घेतलेलं आहे, कवर घातलंय फक्त अंगावरती परमार्थाचं. आणि म्हणून परमार्थाची फलश्रुती म्हणजे काल आहे, लक्षात ठेवा. झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं, झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं. तसंच आहे, आपल्या परमार्थाला फळं आली पाहिजेत, आपल्या परमार्थाला फळं आली पाहिजेत, परमार्थाला शांतीची फळं आली पाहिजेत, परमार्थाला आनंदाची फळं आली पाहिजेत, परमार्थाला समाधानाची फळं आली पाहिजेत. हो, आणि म्हणून परमार्थाला फळं आली पाहिजेत. लोकांना कळलं पाहिजे की खरंच हा परमार्थ करतो आणि याच्या परमार्थाला फळं आली नाहीत म्हणून. विठ्ठल नुसताच वाढला काय, त्याच्या वाढण्यावर नुसता अर्थ आहे का? मी कीर्तनात सांगतो नेहमी, काही झाडं नुसतीच वाढतात, त्याचा काही कोणाला उपयोग होत नाही. निवडुंगाची झाडं माहिती ना, निवडुंगाची झाडं, अहो निवडुंगाची झाडं, त्याला आपल्याकडे काय शब्द आहे, काय? वईची नाही हो, निवडुंगाची झाडं. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक साधा निवडून, दुसरा फळ्या निवडून, सापासारखा दिसतो तो, बरोबर ना? बरं का? त्याला आपल्याकडे एक शब्द आहे, त्याला म्हणतात वंदाची झाडं. आता बरोबर, वंदाची झाडं आपल्याकडे शब्द आहे, त्याला काही भागामध्ये म्हणतात त्याला निवडुंगाची झाडं. काहीच कामाची नाही, फक्त काटे टोचायचं काम करतात. तुम्ही असं कधी बघितलं का निवडुंगाच्या झाडाचं कोणी फर्निचर केलंय? निवडुंगाची झाडं बाबा कधी त्याच्या दारं खिडक्या बनवल्या, निवडुंगाच्या झाडाचं कधी साहित्य बनवलं. एखादा चांगला गायक येतो म्हटला मला निवडुंगाच्या झाडाची पेटी बनवायची आहे, एखादा पकवाच्या म्हटला निवडुंगाच्या झाडाचा मला पकवान बनवायचं आहे, चला आपण ते लाकडं आणू, ती लाकडं आपल्याला कामा येतील, त्याची पलंग बनवू, खाट बनवू. काही कामाची नाही, बरं का? त्या आतमध्ये पोकळ आणि वरती त्याला काटे, फक्त काटे टोचायचं काम करतं, बाकी काही काम करीत नाही. निवडुंगाची झाडं. दुसरं एक झाड आहे, ते नुसतं वाढतं, त्याला म्हणतात बेशर्मेचं झाड. आता नाही ती पाहायला मिळत कुठं, कारण पूर्वी घाण असायची, त्या घाणीमध्ये ते उगवायचे. आता घाणीमध्ये झाले बिल्डिंग, त्याच्यामुळे ती बघायला मिळत नाही आपल्याला बेशर्मेची झाडं. आणि म्हणून बेशर्मेची झाडं नुसती वाढतात उगीच. तसं काही काही माणसं नुसती परमार्थ वाढवताना दिसतात, त्यांच्या परमार्थाला फळ येत नाही. आणि म्हणून काला ही परमार्थाला आलेलं फळ आहे. एकदा जर काला झाला की काला झाल्यानंतरची भाषा आहे काय? कुंटलिया धावा तृष्णेच्या, कुंटलिया धावा तृष्णेच्या, अभेद आहे. अभेद. भक्ती करताना भेद ठीक आहे, भक्ती करताना भेद असला पाहिजे, कारण भेदाशिवाय भक्ती होत नाही. तो भेद वेगळा बरं का, आपण समजतो तो वेगळा. खरं भक्ती करण्यासाठी भेदाची गरज आहे, पण भक्ती करीत असताना ती भक्ती पूर्ण झाली का तिथं भेद संपला पाहिजे. द्वैताशिवाय भक्ती कशी घडत हो, नाही घडत द्वैताशिवाय भक्ती. पण इथं याचा अर्थ असा नाही काढायचा का आम्ही भेद करू, म्हणजे हा त्या गावातला, हा या गावातला, तो त्या जातीचा, आमच्या जातीचा, तो त्या गुरुचा, हा आमच्या पडातला नाही. नाही नाही, हा भेद नाही म्हणत मी भक्त तू देव ऐसे करू, हा भेद. परमार्थ करताना देव आणि भक्त यांच्यामध्ये भिन्नपणा गरजेचा आहे, पण भिन्नपणातून अभेदाकडे पोहोचायचं आहे. म्हणून अभेद म्हणजे काला. दोन पदार्थ एवढे एकरूप झाले पाहिजे, त्यातला भेद संपला पाहिजे. देव आणि भक्त तुझा नाही विचार, किंबहुना सोय जीव आत्मयाशी लाहे, तेथे जे होय तया नाम सुख. आणि म्हणून जीव ब्रह्म्याचं ऐक्य म्हणजे संतांनी काला संबोधलेला आहे. म्हणून लाह्यांचा दह्यांचा काला खायचा, हरिनामाचा काला भरपूर करायचा,
आणि मग अभेदाचा काला उपभोगायचा. म्हणून आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये काल्याचं महत्व सांगितलं. काल्याच्या कीर्तनातला मुख्य विषय चरित्र ते उच्चारावे. मथुरेतले द्वारकेतले नाही, गोकुळातले चरित्र केले. गोकुळातलं चरित्र उच्चारावं. गोकुळातल्या चरित्रामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष भक्तीचं दर्शन घडतं, प्रेमाचं दर्शन घडतं. गोकुळातल्या चरित्रामध्ये तुम्हाला त्यागाचं दर्शन घडतं. आणि असं गोकुळातलं जे आहे चरित्र, त्या चरित्राचा उच्चार करावा. ते चरित्र आचरावे असं कुठं म्हटलेलं नाही. न देवचरितम चरित, न देवचरितम चरित. देवाचं चरित्र उच्चाराने सुखदायी. ते आचरणात आणण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आचरण करण्यासारखं चरित्र एकच आहे. कुठलं? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र हे आचरण करण्यासारखं आहे. असा जीवनातला एकही प्रसंग नाही प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनातला की तो त्याच जीवन. संपूर्ण प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र हे ग्रहण करण्यासारखं आहे. मला एकाने विचारलं, रामायण आणि महाभारत या दोघांमधला फरक काय? रामायण आणि महाभारत यातला फरक काय सांगतो तुम्हाला. जे माझं आहे ते पण माझं. पुन्हा ऐका, जे माझं आहे ते पण माझं, आणि जे भावांचं आहे ते पण माझं. पुन्हा ऐका बरं का, आता लय महत्वाचा मुद्दा आहे. जे माझं आहे ते माझंच, म्हणजे माझ्या वाटणीला आलं ना ते माझंच आहे, आणि भावांचं जे आहे ना ते पण माझंच आहे. ही प्रवृत्ती महाभारतात पाहायला मिळते. पण जे भावांचं आहे माझ्या ते पण भावांचं, आणि माझं ते पण भावांचं, ही प्रवृत्ती रामायणात पाहायला मिळते. नाही कळलं अजून तुम्हाला? म्हणजे अजून तुम्हाला समजलेलं नाही. माझं ते माझं, त्याला धक्का लागता कामा नाही. पण भावांचं ना ते पण माझं, ही प्रवृत्ती महाभारतात. पण जे भावांचं आहे ना ते माझ्या भावांचंच, पण जे माझं आहे त्याच्यावर सुद्धा माझ्या भावांचाच हक्क आहे, ही प्रवृत्ती तुम्हाला रामायणामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून रामायण अतिशय आचरणीय ग्रंथ आहे, अगदी सरळ ग्रंथ आहे. जसा 9चा पाढा सरळ आहे. 9. मी एक शंका विचारली की जगातली सर्वात मोठी संख्या कुठली? सगळ्यांना प्रश्न पडला. कोण म्हणतं बरं का खर्व, कोण म्हणतं निखर्व, कोण म्हणतं पद्म, कोण म्हणतं बरं का शंकू. ते नाही विचारलं. सर्वात मोठी संख्या कुठली असं विचारल्यावर त्याचं उत्तर कुणाला देता येऊ शकत नाही. पण त्याचं उत्तर एक देता येईल. जगातली सर्वात मोठी संख्या आहे 9. सर्वात मोठी संख्या 9. सर्वात मोठी संख्या 9 कशी आहे तर 9ने कुणाचाही पाठिंबा घेतलेला नाही, आणि दुसऱ्याच्या पाठिंब्याने आलेलं सरकार जास्ती दिवस टिकत नाही बरं का. एकदा पाठिंबा काढून घेतला की पुन्हा पूर्वपदावरती जाऊ शकतं ते सरकार. आणि म्हणून बाकीच्या सर्व संख्या या दुसऱ्याच्या पाठिंब्याने मोठ्या झालेल्या आहेत. पण 9 स्वतःच्या बळावरती मोठा आहे. प्रभू श्री रामचंद्र हा स्वतःच्या बळाने मोठा आहे. 9 सारखा अगदी सरळ. 9 1 9 9 2 18, 8 आणि 1 9, 9 3 27, 7 आणि 3 7 आणि 2 9, 9 4 36, 6 आणि 3 9, 9 5 45, 4 आणि 5 9 7 54, 5 आणि 4. आता बाकी घरी जाऊन करा. 9चा पाढा सरळ. तसं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र सुद्धा अगदी सरळ आहे. पण कृष्ण चरित्र 8 सारखं आहे. तुम्ही 8चा पाढा जर म्हटला ना, 8चा पाढा जर तुम्ही म्हटला तर कधी कमी होते संख्या, कधी वाढते संख्या. 9 1 9 आपले 8 1 8, 8 2 16, 6 आणि 1 8 3 24, 4 आणि 2. बोला ना, ते पण मी बोलू का? मी गणितात कधीच पास नाही झालो, म्हणून शाळा सोडली, कीर्तन करत झालो. आम्ही कधी कधी विचार करायचं, पोरं काय
फायदा आहे या सूत्रांचा? कशासाठी हे सूत्र असतील? A अधिक B बरोबर C. काय फायदा असेल या सूत्रांचा? आणि गणिताचा पेपर म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू वैरी आमचा. मला कधीच नाही मी त्याच्यामध्ये पास झालो. माझा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे इंग्लिश विषय माझ्या सगळ्यात आवडीचा होता. मी तुम्हालाच विचारत होतो 8 1 8 8 2 16 सांग 1 बोला ना जरा. ठीक आहे. 8 3 24 4 आणि 2 8 चौक 32 3 आणि 2 8 5 कधी कमी होते संख्या कधी वाढते. कृष्णाचा अवतार तसाच आहे. कधी कमी होतो कधी जास्त होतो. काल यवनाच्या भीतीने ऐका बघा काल यवनाच्या भीतीने रणांगणातून पळाला 8 2 16 पण हातामध्ये रथाचं चाक घेऊन पितामह भीष्माचार्यांच्या अंगावरती धावला 8 5 40 एकदम वाढला. कधी वाढतो कधी कमी होतो. कधी खरं बोलतो कधी खोटं बोलतो. पण आयुष्यामध्ये कधीच मात्र खोटं बोलताना दिसत नाही. कधीच मात्र चुकीचं पाऊल पडलं नाही जीवनामध्ये. प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र आहे आणि म्हणून कृष्ण चरित्र उच्चारावं ते आचरावं असं कुठं म्हटलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात गोकुळातलं चरित्र उच्चारावं आणि म्हणून गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करावा म्हणून सेवेकरता संत शिरोमणी नामदेव महाराजांची गवळण निवडलेली आहे. विठ्ठल आपल्या सर्वांनाच कथाभाग माहिती आहे की ज्यावेळी भगवंत गोकुळामध्ये प्रगट झाले आणि गोकुळाचा कायापालट झाला. ज्या दिवशी गावात देव येतात ना त्या दिवशी गावाचं खरा म्हणजे कायापालटच होऊन जातो. याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या बालक्रीडेच्या अभंगामध्ये करतात. देवाले घरानंदाची गावा धन्य कांच्या दैवा देवाले धन्य त्यांच्या दैवा देव आले. धन्य त्यांच्या दैवा देव आले. धन्य त्यांच्या दैवात देवाली. पहा आज कसा योग आहे या ठिकाणी. आता बाकीची मंडळी तर आहेतच. मी सगळ्यांचं मगाशी सांगितलं की सगळे दर्जेदार माणसं कीर्तनामध्ये बसलेले. पण आजच्या कीर्तनाचं विशेषत्वाने महत्व वाढलं म्हणजे आमच्या आचार्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता टाळ्या वाजत ती करा. आळंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीचं पाणी पिऊन माऊलीच्या समाधीच्या सानिध्यामध्ये साधना करून गंगेच्या तटावर काशीमध्ये राहून गंगेचं पाणी पिऊन गंगेच्या तटावर साधना करून आणि तिथून पुन्हा गंगेच्या तटावर साधना पुन्हा करीत असताना ऋषिकेश सारख्या क्षेत्रामध्ये अनेक संत महंतांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी अध्ययन केलं आणि ज्यांची साधना ज्यांनी फलद्रूप केली आणि म्हणून आपल्या भागातील वैभव आपल्या भागातील भूषण आणि आपले संस्कार इतरांना देत असताना ते निष्काम भावनेतून प्रदान करणारे परमश्रद्धे आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले हे खरं भाग्य आहे. असो आणि म्हणून आपला विषय असा होता. आता या तुकाराम महाराजांच्या बालक्रीडेमध्ये आपल्याला दोन पद्धतीने बघायला मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात देव आले घरा नंदाची या गावा
धन्य त्यांच्या दैवात देव आले. त्यांचं खरं भाग्य की देवाचं आगमन गावामध्ये झालं. आणि पुन्हा काही ठिकाणी असा सुद्धा पाठ पाहायला मिळतो, पण काही लोक म्हणतात तो प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणतात, म्हणजे मुद्रण दोष त्याला म्हणतात, प्रिंटिंग मिस्टेक. आता आम्ही त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती आहे प्रिंटिंग दोष. काना चुकला का अर्थ बदलतो, मात्रा चुकला तरी अर्थ बदलतो. मग आता धन्य त्यांच्या दैवात देव आले असा काही ठिकाणी पाठ पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी धन्य त्यांच्या दैवात दैव आले. तर दोन्ही सुद्धा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहेत, त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. धन्य त्यांच्या दैवात देव आले, ते दैववान होते म्हणून देवाचं आगमन गोकुळामध्ये झालं. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोकुळातली माणसं ही तशी दैववानच होती, पण त्यांच्या दैवाचेही दैव उदयाला आले असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला भारतामध्ये जन्म मिळणं हे तर परमभाग्य समजा आपलं, हे तर परमभाग्याची संपत्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. म्हणजे आपल्याला भारतात जन्म मिळाला हे आपण खरं भाग्यवान. पण नुसता भारतात जन्म मिळाला नाही, आपण भारतामध्ये जन्म मिळाला, त्यातल्या त्यात कोकण प्रांतामध्ये मिळाला. आता महाराज बसले कीर्तनामध्ये. एकदा काय झालं की अगदी साताऱ्याच्या जवळ कार्यक्रमाला गेलो असताना तिथं एक असा विषय निघाला आणि बोलता बोलता त्या एका व्यक्तीने माझ्याकडे असं वक्तृत्व केलं की घाटाच्या वरचा जो प्रांत आहे कर्नाटक पर्यंत हा अतिशय पुनीत आहे, कारण बहुतेक संत सगळे घाटाच्या वर जन्माला आले असं ते सांगत होते. पण हे ऐकल्यानंतर मला बरं वाटलं की त्याचं म्हणणं बरोबर आहे की बहुतेक संत सगळे घाटाच्या वर जन्माला आले, अगदी बरोबर आहे. पण त्याच वेळी मी कीर्तनाच्या शेवटी सांगितलं की आता यांनी सांगितलं की बाबा सगळे संत घाटाच्या वर जन्माला आले, म्हणजे घाटाच्या वरची माणसं भाग्यवान आहेत आणि घाटाच्या खालची माणसं कमी भाग्यवान आहेत असं मला आज इथं वाटू लागलेलं आहे. पण तरी सुद्धा मी स्वतःला भाग्यवान समजतो की सर्व संत घाटाच्या वर जरी जन्माला असतील तर या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे कीर्तनकार देणारे मामासाहेब आमच्या कोकणात जन्माला आले. या आणि अशा कोकणामध्ये आम्हाला जन्म मिळाला हे आपलं भाग्य. आणि त्यातल्या त्या 16 महाराजांसारखे संत आपल्याला मिळाले, याला म्हणतात भाग्याचेही भाग्य आपल्या उदयाला आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला दैव आले. गोकुळामध्ये भगवंत प्रगट झाले, गोकुळातल्या माणसांचं दैव उदयाला आलं असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि गोकुळामध्ये झालेलं परिवर्तन, गोकुळाचं झालेला कायापालट, त्याच अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात गोकुळातली माणसं श्रीमंत झाली, त्यांच्याकडे ऐश्वर्य आलं, गोकुळामध्ये लक्ष्मी आली. काय गंमत आहे बघा, ज्या दिवशी भगवंताचं आगमन गोकुळामध्ये झालं गोकुळातली माणसं जमीन न विकता श्रीमंत झाली. जमिनी न विकता गोकुळातली माणसं श्रीमंत झाली. घरोघरी झाला लक्ष्मीचा त्रास आला, दैन्यदारी त्रास आला, दैन्यदारी त्रास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, त्रासाला. गोकुळातली माणसं नुसते श्रीमंत नाही झाले, आता माणसं श्रीमंत असतात पण ज्ञानी कुठं असतात बरं का. श्रीमंती आणि ज्ञान ज्याच्या ठिकाणी बघायला मिळतं ना, खऱ्या अर्थाने समजायचं तो ईश्वराची विभूती आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ज्ञान पाहायला मिळतं पण श्रीमंती बघायला मिळत नाही. काही ठिकाणी श्रीमंती आहे पण ज्ञान नाही. आणि म्हणून भगवंताचं आगमन झालं, गोकुळामध्ये लक्ष्मी आली आणि गोकुळातली माणसं ज्ञानी झाले. नुसते ज्ञानी नाही तर ते ब्रह्मज्ञानी झाले. लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचूनी जपतप. अशा पद्धतीने भगवंताचं प्रागट्य गोकुळामध्ये झालं आणि गोकुळाचा कायापालट झाला. आणि श्री भगवंत बाल रूपामध्ये कसे दिसतात हे पाहण्यासाठी भगवान महादेव सुद्धा गोकुळामध्ये आले होते असं चरित्र आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. आणि श्री भगवंताच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर महादेव पार्वती मातेला सांगतात की हे पार्वती, माझ्या कपाळावर एकच चंद्र आहे, माझ्या कपाळावर एक चंद्र आहे, पण ज्या वेळेला मी
गोकुळामध्ये गेलो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ते मुखकमल पाहिलं आणि त्याच्या मुखकमलावरती कोटी चंद्राचं तेज मला पाहायला मिळालं. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर गोकुळवासियाने त्या भगवान परमात्म्याचं मुखकमल पाहिलं, त्याचं श्रीमुख पाहिलं आणि त्यांची काय अवस्था झाली, त्याचं प्रयोजन काय, याचं उत्तर संत शिरोमणी नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्याच्या दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, 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 सुखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख, पाहता श्रीमुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रंगत गुळगुळ बोलत, रंगनी रंगत गुळगुळ बोलत. गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रंगत गुळगुळ बोलत. दुःखाचे निवृत्ते सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. श्रीनाम भगवंत, श्रीनाम ईश्वर आणि त्या भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती झाली आणि सुखाचं सुख प्राप्त झालं. या ठिकाणी भगवंताचं श्रीमुख पाहिल्यानंतर सुख झालं असं या ठिकाणी आपल्याला नामदेव महाराज सांगतात. ठीक आहे, खऱ्या अर्थाने सुख जर पाहिलं तर सुखाचे प्रकार आपल्याला दोन पाहायला मिळतात. सुखाचे प्रकार किती? दोन. आपण म्हणतो सुख झालं, सुख झालं, सुख झालं, आपण असं म्हणतो. पण नेमकं सुख झालं म्हणजे काय झालं याचा विचार करणं गरजेचं आहे. सुखाचे प्रकार आपल्याला दोन पाहायला मिळतात. एक ते सुख आहे जे दुःखाला जन्म देतं आणि दुसरं सुख आहे ते दुःख कायमचं घालवतं. असे सुखाचे प्रकार दोन पडतात. एक सुख आहे ते सुख दुःखाला जन्माला घालतं आणि दुसरं सुख आहे ते दुःख कायमचं घालवतं. आता या दोघांपैकी खरं सुख कुठलं मला सांगा. आता तुम्ही चला प्रश्न विचारणं माझी तेवढी योग्यता नाही, पण तरी सुद्धा मात्र विचारतो. आता तुम्हाला सुखाचे प्रकार किती? दोन. यांना उत्तर. एक जण कीर्तनामध्ये विचारतो टीव्हीच्या मालिका किती, लगेच सांगतात लोक पटापटा. 9 वाजता कुठली लागते लगेच सांगतात लोक.